नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी डॉक्टर विजय गणबोटे या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत करतो. 16 ऑक्टोबर अर्थात जागतिक भूल दिन आणि या दिनानिमित्त जनजागृतीसाठी अहमदनगर भूलतज्ञ संघटनेमार्फत जे उपक्रम राबवले जातात त्या अंतर्गत नभोवाणी मुलाखतीच्या आजच्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत नगरमधील ज्येष्ठ भूलतज्ञ डॉक्टर शिरीष कुलकर्णी आणि डॉक्टर संगीता कुलकर्णी. नमस्कार सर. नमस्कार. श्रोते हो, जागतिक भूल दिन हा दरवर्षी देशभर साजरा केला जातो आणि त्या निमित्त वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. तर या अंतर्गत आपण आज जाणून घेणार आहोत की भूल म्हणजे नेमकी काय असते, कशी दिली जाते, त्याचे मात्रा कशी ठरवली जाते, भूलतज्ञ नेमके कोण असतात, ते काय करतात, या सगळ्याबद्दल आपण एक विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत आपल्या पाहुण्यांकडनं. संगीता मॅडम, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, भूल म्हणजे नक्की काय असते आणि ती किती आणि कोणत्या प्रकारची असते? भूल म्हणजे ऍक्च्युली कुठलंही ऑपरेशन जर असेल तर त्यावेळेला पेशंटला त्रास होऊ नये, दुखू नये ह्याच्यासाठी जे आपण बेशुद्ध करतो त्याला भूल असं म्हटलं जातं. पण प्रत्येक वेळेला भूल म्हणजे बेशुद्ध करणं आणि पेशंट पूर्ण झोपेल असं नाही. तर कधी कधी आपण फक्त हाताचं ऑपरेशन असेल तर फक्त हातापुरती भूल दिली जाते, कधी कमरेच्या खालचं ऑपरेशन असेल तर कमरेच्या खालची भूल दिली जाते, किंवा तेवढाच भाग बधीर करून सुद्धा काही ऑपरेशन केले जातात. आणि पूर्ण भूल म्हणजे पेशंट पूर्णपणे झोपलेला असतो, त्या निद्रावस्थेत त्याला दुखणंही जाणवत नाही आणि ऑपरेशनचाही काही फील येत नाही, त्याला खरं तर भूल असं म्हणतात. भूल देण्याच्या अशा म्हणून मी सांगितलं तसं एक फक्त तेवढ्या जागेवरची अशी स्थानिक भूल असते, नंतर कमरेखालची किंवा हाताची तेवढ्या भागापुरती अशी एक भूल असते, किंवा मग पूर्ण भूल. असे 3 प्रकार मुख्यत्वे आपल्याला सांगता येतील भुलीचे. आणि भूल देण्यासाठी तुम्ही मात्रा विचारली तर तो ऍक्च्युली पेशंटचं वजन, वय, त्याला असणारे बाकीचे आजार, ऑपरेशन कुठलं आहे, किती वेळ चालणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन भूल दिली जाते. प्रत्येक भुलीचं औषध हे वेगळं असतं, प्रत्येक पेशंटनुसार काही औषधं बदलतात आणि त्याचा वजन जेवढं आहे त्या वजनाप्रमाणे भुलीचा डोस मुख्यतः ठरवला जातो. अच्छा, म्हणजे हे सगळं अत्यंत शास्त्रीय पद्धतीने मोजून मापून केलं जातं. प्रत्येक गोष्ट ही अगदी शास्त्रीय पद्धतीने असते. अगदी, कारण कधी कधी आपल्याला नुकत्याच जन्मलेल्या बाळाला सुद्धा भूल द्यायची असते, कधी 100 वर्षाच्या माणसाला सुद्धा भूल द्यायची असते. आणि त्यावेळेला कधी कधी फक्त वजन बघून पण चालत नाही, त्याचे बाकीचे सुद्धा सगळी जनरल कंडिशन कशी आहे, त्याला बाकीचे काय आजार आहेत, त्यानुसार सुद्धा त्या प्रत्येक गोष्टीचा एक शास्त्रीय त्याला बेस आहे. बऱ्याच वेळा असं पाहतो आपण की रुग्णाचं ऑपरेशन झाल्यानंतर ते सांगतात, म्हणजे आपापसातही गप्पा मारतात आणि बोलताना सांगतात की माझ्या मणक्यात सुई दिली वगैरे, असं तसं. हे नेमकं काय प्रकार असतो? खरं तर मणक्यात भूल म्हणजे 2 मणके जे असतात त्याच्यामध्ये जी गॅप असते त्याच्यात अतिशय एक बारीक, म्हणजे जी असं म्हणता येईल की जोराची हवा आली तरी हालेल इतकी बारीक एक सुई असते, जी ते 2 मणक्याच्या गॅप मध्ये ती आत घालून जिथून मेंदूच्या भोवतीचा एक पाण्याचा स्तर असतो तो खालपर्यंत जात असतो. तर तिथल्या त्या पाण्यामध्ये आपण भुलीचं औषध सोडतो, जेणेकरून तिथून खालचा भाग म्हणजे कमरेच्या खालचा भाग सगळा बधीर होतो. त्याला ती मणक्यातली भूल म्हणतात. आणि त्याच्या बाबतीत बऱ्याच जणांचे गैरसमज असे आहेत की मणक्यात भूल दिली की नंतर कंबर दुखते. पण मला सांगा की कोणीही एखाद्या माणसानी किंवा विशेषतः स्त्रियांनी कधीही कमरेत भूल घेतलेली नसेल तरी पण तिची कंबर दुखतच असते. आणि स्वतःलाच एक प्रश्न खरंच विचारून पहा की कंबर दुखू नये म्हणून तुम्ही खरंच काय व्यायाम करता का? रोजची कामं आणि हे सोडून आपण कमरेचे स्नायू बळकट करण्यासाठी कुठलीही स्त्री खास असा व्यायाम करत नाही. आणि ते सगळ्यात महत्वाचं कारण आहे कंबर दुखण्याचं, ज्याचं खरं तर खापर कमरेत दिलेल्या भुलीवर फोडलं जातं. जो एक विनाकारण गैरसमज निर्माण झाला, अगदी गैरसमज आहे तो. शिरीष सर, माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी आहे, भूलतज्ञ हे नेमके कोणत्या प्रकारचे डॉक्टर असतात? त्यांना कोणतं शिक्षण घ्यावं लागतं की जेणेकरून ते भूलतज्ञ म्हणून प्रॅक्टिस करू शकतात, आणि ते नक्की काय स्वरूपाची कामं करतात? बेसिकली MBBS ही डिग्री ही बेसिक डिग्री असते, जी करण्यासाठी सगळे जण ऍडमिशन घेतल्यानंतर 4.5 वर्षाचा जो कोर्स असतो तो पूर्ण झाल्यानंतर स्पेशलायझेशनचा भाग ज्यावेळी येतो त्यावेळी वेगवेगळ्या ब्रांचेस सिलेक्ट केल्या जातात. जसे काही सर्जन्स होतात, जसे काही ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट होतात, काही ENT सर्जन्स होतात, तसे काही जण भूलतज्ञ होतात.
आता भूलतज्ञ ज्यावेळी होत असतात, म्हणजे ज्यावेळी सर्जन्स 3 वर्षाचा कोर्स करत असतात किंवा बाकीचे सगळ्या ब्रांचेसचे 3 वर्षाचे कोर्स होत असतात, त्यावेळी भूलतज्ञ हा 3 वर्ष तिथे MD साठी किंवा डिप्लोमा म्हणा किंवा DNB या वेगळ्या ब्रांचेससाठी 3 वर्ष तिथे अॅनेस्थेशियाचं शिक्षण घेत असतो. आणि त्या हॉस्पिटल्समध्ये तिथलं शिक्षण घेताना तो सर्व प्रकारच्या ऑपरेशन्सना भूल कशी द्यावी याचं ज्ञान तिथे प्राप्त करत असतो. ते इतकं एक्सपिरियन्स चांगला मिळतो की त्याच्यानंतर मग बाहेर प्रायव्हेट प्रॅक्टिस ज्यावेळी सुरू करतात किंवा गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जिथे सुरू करतात तिथे अॅनेस्थेशिया द्यायला तो जे ज्ञान तुम्हाला मिळालेलं असतं ते उपयोगी ठरतं. आणि भूलतज्ञ किती प्रकारचं काम करतात? म्हणजे मी असं ऐकलं आहे की जसं ऑपरेशन थिएटरमध्ये तर भूल देण्याचं काम करतातच, परंतु काही ठिकाणी हे जे असतं आपलं अतिदक्षता विभाग असतो तिथेही ते तज्ज्ञ म्हणून काम करतात किंवा इतर प्रकारच्या काही भूमिका, याबद्दल तुम्ही काही सांगू शकता? खूप छान तुम्ही ऍक्च्युली हा पॉईंट डिस्कशनसाठी काढला. ऍक्च्युली आजकाल अॅनेस्थेटिस्ट हा फक्त अॅनेस्थेशिया देणं इथपर्यंतच फक्त रोल राहिलेला नाहीये. तो इतक्या वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतो. ICUs मध्ये आजकाल तुम्ही बऱ्याच सेंटर्समध्ये बघतात की ICUs हे अॅनेस्थेटिस्ट लोक सांभाळतात, कारण की त्यांचं क्रिटिकल म्हणजे आय विल से की अत्यंत इमर्जन्सी सिच्युएशन ज्यावेळी येते त्यावेळी अॅनेस्थेटिस्ट हा एक अत्यंत उत्कृष्ट माणूस असतो जो ती सिच्युएशन हँडल करू शकतो. त्यामुळे ICUs मध्ये आजकाल बऱ्याच ठिकाणी अॅनेस्थेटिस्ट काम करतात. याच्या व्यतिरिक्त साधारणपणे पेन क्लिनिक ज्याला आजकाल आम्ही म्हणतो की पेन रिलीफ देण्यासाठी वेगवेगळे ठिकाणं आहेत की जिथे पेन रिलीफ द्यावे लागतात, जसं लेबर अॅनाल्जेसिया, आजकाल पेनलेस डिलिव्हरी आपण म्हणतो, किंवा मग काही पेशंट्स जे असतात ते कॅन्सरचे पेशंट्स असतात ज्यांना पेन होत असतं, तर त्यांचं पेन रिलीफ करायला काही असे वेगवेगळे पेनच्या सिच्युएशन्स असतात की त्यांना पेन रिलीफ देण्यासाठी अॅनेस्थेटिस्टचे खूप इम्पॉर्टंट रोल्स आहेत. अशा ठिकाणी पण अॅनेस्थेटिस्ट आजकाल खूप उत्कृष्टपणे काम करत आहे. या आता घडलेलं आपलं जे कोविडचं जे संकट आलं होतं त्यावेळी ICUs मध्ये व्हेंटिलेटर्सवरती पुट करणं किंवा ICUs मधले पेशंट्स मॅनेज करताना खूप अॅनेस्थेटिस्टचा या ठिकाणी रोल प्ले केलेला आहे. आणि अशा अनेक ठिकाणं आहेत की जिथे भूल देण्या व्यतिरिक्त पण अॅनेस्थेटिस्ट काम करत असतो. खूप छान माहिती दिली सर. कारण भूलतज्ञ हे जसे पडद्यामागचे कलाकार म्हटले जातात, परंतु तसं नसतं, ते बहुआयामी व्यक्तिमत्व असून विविध प्रकारच्या भूमिका ते बजावतात असं एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून लक्षात येत आहे. संगीता मॅडम, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की भूल देण्यासाठी रुग्णाची काही विशेष तयारी करून घ्यावी लागते का, आणि ती काय प्रकारची असते? प्रत्येकच भूल हे आता आज जसं की आधी आपण म्हटलंय की भूल हे पूर्णपणे शास्त्रोक्त असते, त्यामुळे त्याच्यासाठी तयारी पण निश्चितच असते. कुठल्याही पेशंटला ऑपरेशनला किंवा भुलीसाठी जेव्हा आपण बोलवतो त्यावेळेला त्यांनी कमीत कमी 4 तास पाणी सुद्धा पिलेलं नकोय आणि 6 तास पोटात अन्न देखील द्यायला नको, ही पहिली गोष्ट. त्याच्यानंतर पेशंटनी त्याला असणारे सगळे आजार जे आहेत ते भूल तज्ञांशी त्यांना डिस्कस केलेले असले पाहिजेत, त्यांना सांगितलेले पाहिजेत. त्यामुळे कुठली औषधं त्यांना आधीची जर चालू असतील तर त्या औषधांचं, काही औषधं असतात ती भुलीच्या आधी घ्यायची असतात, काही नाही घ्यायची असतात, तो सल्ला भूलतज्ञांनी त्यांना देणं महत्वाचं असतं. अशा प्रकारे काही न खाता पिता येणं. दुसरं म्हणजे जी औषधं आहेत ती सगळी औषधांचे हे घेतलेली आहे की नाही ते पाहणं. आणि जसं वजन हे महत्वाचं आहे, ज्याच्यामुळे आपल्याला भूल देणं भूलतज्ञाला सोपं होतं. त्याच्याशिवाय ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा पेशंटला पेन रिलीफ जसं म्हटलंय, आता डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्हाला पेन रिलीफ, त्याच्यात कॅन्सरचं पेन आणि लेबर अॅनालिसिस वगैरे सांगितलं, पण तसंच पोस्ट ऑपरेटिव्ह पेन रिलीफ म्हणजे ऑपरेशन नंतर जे काही पेशंटचं दुखणं असतं. आता तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की पेशंटचे मोठे मोठे ऑपरेशन होतात, जसं की गुडघा बदलणं, खुबा बदलणं, हे ऑपरेशन होतात. पण पूर्वी हे ऑपरेशन करायला पेशंट मुळात तयारच व्हायचे नाहीत, कारण त्यांना ते नंतरच्या वेदना खूप असतात एवढंच माहिती होतं. पण आता जर तुम्ही पाहिलं तर आम्ही एक इपिड्युरल अॅनेस्थेसिया म्हणजे पाठीतून एक सुई ठेवलेली असते, नळी ठेवलेली असते बारीकशी, आणि त्यातून आम्ही दुखणं कमी होण्यासाठीचं इंजेक्शन दिलेलं असतं. त्या इंजेक्शनमुळे पेशंट 6 तासानंतर जे भूल उतरल्यानंतरचं जे दुखणं असतं ते ह्या इपिड्युरलमुळे पेन रिलीफ मिळतो आणि पेशंट खूप कम्फर्टेबल असतो. शिवाय काही प्रकारचे ब्लॉक्स पण असतात ज्याच्यामुळे पेशंटला नंतर दुखत नाही, आणि त्यामुळे मला असं वाटतं की बाकीच्या सर्जनसाठी तो एक हे असतो की पेशंट हल्ली असे ऑपरेशन करून घ्यायला तयार होतात, जे पूर्वी मला असं वाटतं की 5-10% तरी पेशंट असतील की जे फक्त नंतर खूप दुखतं, खूप त्रास होतो म्हणून ऑपरेशन करत नव्हते, ते सुद्धा आता ऑपरेशन करायला तयार होतात. श्री सर, बऱ्याच वेळा अशा घटना घडतात
की रुग्णाला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं जातं आणि एक साधारण जो अपेक्षित काळ असतो त्यापेक्षा जास्त वेळ लागतो. कधी कधी डॉक्टर येऊन सांगतात की रुग्णाची भूल अजून उतरलेली नाही वगैरे. कधी कधी यामध्ये काही गुंतागुंत निर्माण होते, पेशंट दगावतो वगैरे. आणि साहजिकपणे रुग्णाच्या नातेवाईकांची किंवा कोणाची पहिली प्रतिक्रिया अशी असते की भूल जास्त झाली का. हे खूप एक कॉमन घडणं आढळून येणारी गोष्ट आहे. तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे की भूल देण्यामध्ये नेमके काय धोके असतात किंवा काय गुंतागुंती निर्माण होऊ शकतात आणि ते होऊ नयेत याच्यासाठी भूलतज्ञ काय काळजी घेतात किंवा काय तयारी करतात. बेसिकली सर्वांनी हे अंडरस्टँड करायला पाहिजे की भूलतज्ञ पण हा एक मनुष्य आहे जो सर्वांसाठी, सर्व पेशंटसाठी सगळ्यात चांगलं व्हावं याची खूप मनापासून काळजी घेत असतो. सर्व डॉक्टर्स लोक, सर्वजण सर्जन, सर्वजण आपल्या पेशंटला सर्वोत्कृष्ट ट्रीटमेंट मिळावी, सगळं त्यांचं चांगलं व्हावं या हेतूनेच ट्रीटमेंट देत असतो. हा भुलीचा डॉक्टर इथे यायच्या अगोदर त्या ब्रांचमध्ये अत्यंत तज्ज्ञ असतो आणि त्याला ही पेशंट्स कशी मॅनेज करायची ह्याचं पूर्णपणे चांगलं ज्ञान असतं. आता कधी कधी काय होतं की पेशंटची बॉडी कशी रिॲक्ट होईल या गोष्टीचं ॲक्च्युली बेसिकली सगळं शास्त्र आहे. नॉर्मली आपण जर म्हटलं 100, 1000, लाख या ह्याच्यामधलं एक स्टडी झालेल्यानंतर बॉडी कशी रिॲक्ट होईल याची आपल्याला माहिती असते. पण अत्यंत रेअर सिच्युएशन्समध्ये बॉडी वेगळ्या ह्याच्या रिॲक्ट होते. कधी कधी पेशंट्सना स्वतः त्यांना काही काही वेगवेगळे आजार असतात. समजा ब्लड प्रेशर असतं, हायपरटेन्शन असतं, हृदयाला रक्तपुरवठा कमी असतो, अत्यंत गुंतागुंतीचे आजार असतात. त्यावेळी पेशंटची बॉडी ही कधी कधी पाहिजे तशी त्याची रिॲक्शन न मिळता ती ॲडव्हर्स इफेक्ट होतात, ज्याच्यामध्ये कधी ब्लड प्रेशर फॉल होतात, हृदयाचे ठोके कमी जास्त होतात. तर याच्यामध्ये भूल हा फॅक्टर किंवा सर्जन फॅक्टर नसतो. तो कधी कधी ही बॉडीची रिॲक्शन असते. आणि मग होतं काय की आम्ही पेशंट्सना सांगूनही पेशंट्सना असं वाटतं की भूल जास्त दिली किंवा काहीतरी चुकलं, तर असं होणं शक्यच नसतं. कारण की आम्ही त्याच्यामध्ये अत्यंत तज्ज्ञ असे लोक असतो भूल देण्यामध्ये. आणि आजकालचे जे मॉनिटरिंग सिस्टीम्स, आजकालचे ज्या वेगळ्या मशीन्स आहेत की जे आहेत ते अत्यंत ॲडव्हान्स्ड अशा टाईपचे मशीन्स आहेत. पूर्वी खरंच आमचं भाग्य आहे आणि आत्ताचे नवीन जे ॲनास्थेटिस्ट आहेत किंवा गेले 15-20 वर्षामध्ये जे जे काही चेंजेस घडले आहेत त्याच्यामुळे मॉनिटरिंग इतकं छान झालेलं आहे की याच्यामध्ये काही गुंतागुंती व्हायच्या अगोदर पण आम्हाला त्या कळत असतात. आणि आम्ही काटेकोरपणे त्याच्याकडे लक्ष देऊन ते प्लॅन अप करत असतो की पेशंट सगळं काही कसं ठीक व्हावं. पण जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की एखादी बॉडीची रिॲक्शनच जर वेगळी असेल तर खरंच ते दुर्दैव असतं पेशंटचं, आमच्या सर्वांचं असतं. आम्हाला तेवढंच दुःख असतं की जेवढं सगळ्यांना वाटत असतं. याच्यात एक गोष्ट फक्त मला ऍड करावीशी वाटते की बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं की हे सगळं भूल आणि ऑपरेशन याच्याशीच घेणे, पण कधीतरी चुकून असंही होतं की पेशंट आपल्याला पूर्ण माहिती देत नाही, तो विसरतो, चुकून सांगत नाही किंवा त्याला मुद्दामच ते लपवायचं असतं. त्यामुळे बीपी आहे, शुगर आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, दम्याचा आजार आहे किंवा त्याला त्या गोष्टीचं फार महत्व वाटत नाही की जे सांगायला पाहिजे आणि म्हणून ते पेशंटने आधी सांगितलेलं नाही. किंवा छोटीशी गोष्ट असते, स्मोकिंग आहे, टोबॅको आहे, की सकाळी स्मोक केला तर स्मोक केल्याचं भुलीला काय होणार आहे, कशाला सांगायचं डॉक्टरना, असं म्हणून ते सांगत नाही. पण ती एवढीशी गोष्ट सुद्धा कधी कधी पेशंटला नंतर खूप त्रासदायक ठरू शकते आणि त्यामुळे सुद्धा गुंतागुंत निर्माण होऊ शकते. ऍक्च्युली ही आता या क्षणाला म्हणजे दम्यासारखी जी सिच्युएशन ज्याला आम्ही ब्रॉन्कोस्पाझम म्हणतो, आजकाल आपण बरेच जण बघतो, हे आता मॅडमनी जसं सांगितलं स्मोकिंग किंवा तंबाखू या सगळ्या ऍक्च्युली ब्रॉन्कोस्पाझम म्हणजे दम्यासारखी सिच्युएशन क्रिएट करणारी स्थिती उत्पन्न होते. त्यामुळे मॅडमनी सुरुवातीला पण जसं सांगितलं होतं की काही तोंडावाटे काही घेऊ नये, याचं महत्व पुन्हा एकदा सिद्ध होतं. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिली. आमच्या श्रोत्यांच्या मनात जो काही संभ्रम असेल तो निश्चितच याच्यामुळे दूर होईल. जसं सरांनी आता माहिती देताना सांगितलं, एकंदरीतच विज्ञानात बरीच प्रगती झालेली आहे, तशीच प्रगती वैद्यकीय शास्त्रात देखील झालेली आहे. हे जे शास्त्र आहे भूलशास्त्र, तर तुमची जितक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे, तुम्ही बराच मोठा कालावधी पाहिलेला आहे, या सगळ्यामध्ये भूलशास्त्रामध्ये नेमकी कशा प्रकारची प्रगती झालेली तुम्ही पाहिली? हा प्रश्नाचं उत्तर खरं तर मला अगदी द्यायचंच होतं किंवा प्रश्न नसता विचारला तरी हे मला सांगायला आवडेल की मेडिसिन मध्ये जी काय म्हणजे मेडिकल सायन्स मध्ये जी काय प्रगती झाली आहे त्यात सगळ्यात जास्त प्रगती कुठे झाली असेल तर ती मला असं वाटतं की भूलशास्त्रामध्ये झालेली आहे. कारण सुरुवातीला जी भूल दिली गेली ती अगदी पूर्वी तर औषधही नव्हती, वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जायच्या, पण जेव्हापासून औषधं देऊन भूल देणं सुरू झालं ते अगदी क्लोरोफॉर्म इथरचा काळ पासून ते आत्ता नवीन आलेले डेस्फ्लुरेन, सिवोफ्लुरेन सारखे भुलीचे एजंट
ही खूप मोठी प्रगती आहे. शिवाय सलाईन मधून दिली जाणारी औषधं, श्वासावाटे दिली जाणारी औषधं, ह्याच्यात प्रचंड आमूलाग्र बदल झालेला आहे आणि जो फक्त आणि फक्त ह्या टेक्नॉलॉजीमुळे झालेला आहे. त्याचबरोबर नवीन नवीन मशीन्स आलेले आहेत, ज्याच्यामुळे जसं सरांनी सांगितलं, प्रत्येक मिनिटाचा दर सेकंदाचा आपल्याला ब्लड प्रेशर कळत असतं, श्वासाची गती कळत असते, हृदयाचे ठोके कळत असतात, प्रत्येक गोष्ट कळत असते. त्याच्याबरोबर मॉनिटरिंग सिस्टीम, मशीन्स चांगले आणि वेगवेगळी औषधं, टेक्नॉलॉजीज, या सगळ्यांमुळे भूल देणं हे आता पूर्वीपेक्षा खूपच सेफ झालेलं आहे आणि तसं म्हटलं तर आम्हाला सोपं सुद्धा झालेलं आहे. प्रत्येक गोष्टीचं मोजमाप करून आणि मॉनिटरवर दिसणाऱ्या गोष्टींवरून आम्ही भूल किती द्यायची, कधी कमी करायची, कधी वाढवायची ते ठरवू शकतो. खूपच छान. आजकाल तर आपण पाहतो सगळीकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची चर्चा आहे, सगळ्याच क्षेत्रात ते शिरकाव करत आहे. भूलशास्त्रात त्याचा शिरकाव झालाय काय? अजून झाला नाही आणि मला वाटतं तो होणं खूपच अवघड आहे किंवा तो एक शेवटचा हे असेल. जर मेडिकल सायन्स मधलं कुठलंही म्हटलं तर काही गोष्टी कशा अगदी सहज शक्य आहेत, जसं काही पॅथॉलॉजीच्या काही लॅबोरेटरी टेस्ट आहेत, त्या मशीन मध्ये घातल्या की होतात. काही रेडिओलॉजीच्या काही गोष्टी आहेत, जे एक्सरे फीड केला की त्याचं डायग्नोसिस येतं. पण भूल हे असं गणित आहे ना की ते तुम्हाला पर्सनली समोर बघून, पेशंटच्या त्या मिनिटाची सिच्युएशन बघून, त्याचे आजार बघून, त्याचं वय, वजन, उंची, शिवाय मी तर म्हणेन की एकाच वजनाचा, एकाच वयाचा आणि एकाच शरीरयष्टीचा साधा एक माणूस आणि त्याच्या शेजारी सेम दुसरा माणूस बसवला तरी पण त्याचं जज करणं अवघड असतं. ते त्या ठिकाणी आपण उपस्थित असेल तर त्या मिनिटाला ठरवायला लागतं की ह्याला कुठल्या प्रकारची भूल द्यायची, किती द्यायची, कधी कमी करायची, तर तेवढं आर्टिफिशियल इंटेलिजन्स मला वाटत नाही करू शकेल. म्हणून मला असं वाटतं की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्याही वर भूलतज्ञांचा इंटेलिजन्स आहे. Good. खूप छान. शिरीष सर, माझा आजचा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. जसं भूल देण्याच्या अगोदर रुग्णाची कशी तयारी करून घेतली जाते याची आपण माहिती पाहिली, तसंच भूल उतरल्यानंतर रुग्णाने काय काळजी घेतली पाहिजे याबद्दल तुम्ही काय माहिती द्याल, काय सूचना कराल आमच्या श्रोत्यांना? बेसिकली कुठलंही ऑपरेशन किंवा कुठलीही भूल ही छोटी नसते, मोठी नसते. भूल ही भूल असते, ऑपरेशन असतं. त्यामुळे काळजी ही प्रत्येक ऑपरेशन नंतर, प्रत्येक भुलीनंतर घ्यावीच लागते. आता बऱ्याच वेळा आपण बघतो की काही पेशंट्सना पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे समजा कमरेतली भूल दिलेली असेल तर कमरेतलं आम्ही ॲडवाईस करतो की साधारणपणे 24 तास 48 तास त्यांनी झोपून राहावे, डोक्याखाली उशी घेऊ नये, कारण की कधी कधी हेडेक होऊ शकतो. अशा गोष्टी असतात. सुरुवातीला मॅडमनी जसं सांगितलं होतं की न खाता, न पिता, काही न घेता यायला पाहिजे, कारण की एखाद वेळ काही लोकांना थोड्या उलट्या किंवा हे होऊ शकतात. त्यासाठी थोडीशी बाकी इन जनरल साधारणपणे जर म्हणायला गेलं तर इतके जे नवीन ड्रग्ज आलेले आहेत, इतके सेफ आलेले आहेत की या सगळ्या गोष्टी कमीत कमी त्रास व्हावा, उलट्या कमी व्हाव्या, ब्लड प्रेशर किंवा बाकी ह्याच्यावरती त्रास होऊ नये याच्यासाठी अशा प्रकारचेच औषधं जे वापरले जातात. त्यामुळे या 1-2 गोष्टी आहेत की साधारणपणे थोडंसं आराम करणे, ऑपरेशन्स नंतर कमरेतलं भूल दिल्यानंतर 48 तास झोपून राहणे, याच मेन बेसिकली हे आहेत. झोपून राहणे, भरपूर पाणी पिणे, हे कमरेखालची भूल दिलेली असताना, पूर्ण भूल दिलेली असताना भुलीनंतर सुद्धा 4 ते 6 तास काही खाऊ नये, नंतर व्हेकल चालवू नये, तो एक खूप उंचावर जाऊ नये, अशा गोष्टी शक्यतो टाळाव्यात आणि आराम करावा, जेणेकरून रिकव्हरी जास्त चांगली होईल. कुठलंही प्रोसिजर म्हटलं की बॉडीवरती ताण आलेलाच असतो. तो इट टेक्स इट्स ओन टाइम. तेवढा वेळ रेस्ट घेणे युजली सर्जन्स सगळेजण सांगत राहतात, अॅनेस्थेटिस्ट पण सांगतात की युजली आपण 48, आता कधी कधी काही ऑपरेशन्स मोठे असतात की त्या टाक्यांवरती ताण येऊ नये म्हणून ते पण काही ॲडवाईस असतात. तर एक टीमवर्क मिळून ते एक ॲडवाईस दिलं जातं पेशंट्सना, जे प्रत्येक पेशंटनी फॉलो करावे. थोडक्यात म्हणजे आपल्या डॉक्टर आणि अर्थातच आपले भूलतज्ञ यांनी जे काही सूचना दिलेल्या आहेत त्यांचं तंतोतंत पालन करणं हे रुग्णाच्या हिताचं आहे, अगदीच ते त्यांनी पाळलं पाहिजे. अगदीच. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. आपण आपला बहुमूल्य वेळ दिलात आणि आज या आरोग्यधारा कार्यक्रमासाठी आपण आमच्या श्रोत्यांना अत्यंत बहुमूल्य अशी माहिती दिली. धन्यवाद. धन्यवाद.